गुड आफ्टरनून. आज 19/1/2022. आज आपण पुढील भाग पाहणार आहोत. लुक ॲट द मॅप ऑफ रेनफॉल गिवन ऑन द प्रिव्हियस पेज अँड द टेबल ऑफ क्रॉप्स गिवन बिलो. फाइंड आउट विच क्रॉप्स विल ग्रो in which region of Maharashtra. A map with an index is given below. On the map, show the distribution of crops according to rainfall. म्हणजेच आपण मागच्या पृष्ठावरील नकाशावर खाली दिलेले पिकांचा तक्ता पाहायचा आहे आणि त्यावरून आपल्याला बघायचं आहे की कोणती पिके महाराष्ट्रात कुठल्या भागात कोणत्या भागात आहे ते शोधायचं आहे. हा नकाशा दिलेला आहे पहा. इथे दिलेला आहे रिजन ऑफ रेनफॉल अँड मॅप क्रॉप्स. पावसाचे प्रदेश व मुख्य पिके. हाय जास्त, मीडियम लो, मध्यम आम्ही कमी. राईस भात, जवार तूर सोयाबीन, ज्वारी बाजरी मटकी. इथे बघा आपल्याला नाव दिलेले आहे. मेजर क्रॉप्स राईस जवार बाजरा तूर सोयाबीन मूग म्हणजे मटकी. द प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स डिपेंड्स ऑन द क्लायमेट, soil and availability of water. Different region of Maharashtra get different amount of rainfall. As a result, there is variety in the crops grown. Agriculture is the main occupation in Maharashtra. Agriculture in the state depends mostly on rainfall. This is called rainfed. Agriculture. In some place, water obtained through irrigation is also used. This is called irrigate. Agriculture. The agriculture season that falls during the monsoon period is called the Kharif season, and the one that falls during winter is called is Rabi season. म्हणजे शेतातील पिकांचे उत्पादन हे हवामान, मृदा व पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशात कमी जास्त पाऊस पडतो, त्यामुळे पिकांच्या बाबतीत विविधता आपल्याला आढळते. शेती हा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय आहे. राज्यातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. काही ठिकाणी जलसिंचनाद्वारे पाणी पुरवठा करून शेती केली जाते, ती बागायती शेती होय. पावसाळ्यात होणारा शेतीचा हंगाम हा खरीप हंगाम असतो आणि हिवाळ्यात होणारा शेतीचा हंगाम हा रब्बी हंगाम असतो. इथे काही तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. जसं मी काल तुम्हाला प्रश्न उत्तरे आपल्या वहीत लिहायला सांगितले होते, तशीच ही प्रश्न आहेत 5. हे तुम्हाला आपल्या वहीमध्ये नोंदवून घ्यायची आहे. मी तुम्हाला उत्तरं तुम्हाला पाठवणार आहेत. Always remember the use of chemical pesticides and fertilizer to increase the yield crops has a reason. However, this result is greater soil pollution. We should use chemical fertilizer sparingly. Organic fertilizers should be used more in ways we will able to prevent harm to the environment. म्हणजेच आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवायचे की पिकाचे उत्पादन अधिक मिळवावे म्हणून आपण रासायनिक खतांचा व औषधांचा वापर वाढलेला आहे. परंतु त्यामुळे जे माती आहे किंवा जे मृदा आहे, मृदेचे प्रदूषण
वाढत आहे. कशामुळे? केमिकल्समुळे. आपण रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करायला हवा. सेंद्रिय खतांचा वापर अधिक केला पाहिजे. त्यामुळे पर्यावरणाची हानी आपल्याला रोखता येते. आजच्या भागात आपण हे 2 पॉईंट पाहिलेले आहेत की शेतातील पिके आणि ते जे उत्पादन आहे ते कशावर अवलंबून असते? हवामान आणि पाण्याच्या उपलब्धतेवरती अवलंबून असते. आपण काय काय क्रॉप्स बघितलेले? मेजर क्रॉप्स म्हणजे मुख्य पिके कुठली कुठली आहे? राईस, भात, ज्वारी, बाजरा, तूर, सोयाबीन आणि मटकी. इथे मेजर फ्रूट्स अँड कॅश क्रॉप्स आहे. फ्रूट्समध्ये आहे मँगो, चिक्कू, बनाना, ऑरेंज, कॅश्यूनट, ग्रेप्स, कोकोनट, बीटरूट. आणि कॅश क्रॉपमध्ये आहे शुगर केन, कॉटन, टर्मरिक, व्हेजिटेबल्स अँड ऑनियन. म्हणजे आंबा, चिकू, केळी, संत्री, काजू, द्राक्षे, नारळ, सुपारी हे आहे फ्रूट्समध्ये. आणि व्यापारी पिकांमध्ये कॅश क्रॉप्समध्ये कुठली आहे? ऊस, कापूस, हळद, भाजीपाला आणि कांदा. आणि हे खाली प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्नांचे उत्तरं मी तुम्हाला देणार आहेत. ते तुम्ही आपल्या वहीमध्ये नोंदवून द्यायची आहे. धन्यवाद.